नाटकात होता मध्ये त्यातही काही सिक्वेन्स आम्ही ना एक वर्कआउट करत होतो मध्ये त्याची एंट्री काही नाटकात आपण प्रयोग म्हणतो ना जरासं काही चेंजेस करून बघूया एक ट्राय आउट करून बघूया. त्यात हा प्रामुख्याने पुढे येऊन सांगायचे 4 गोष्टी. तर आम्हाला कळतं की केतनलाही माहिती आहे की तो शार्प आहे त्या बाबतीत. एखाद्या गोष्टीत घुसला तर तो शार्पली त्यातलं मूळ काढतोय. मग त्याची एकांकिका माहिती पाहिजे होती आणि त्यातलं पुण्यातलं काम ऐकून होतो. माझ्यावर काम केल्यामुळे मला माहित होतं तो कसा आहे आणि हे झालं आधीच. म्हणजे ही गोष्ट सांगताना कधी पण आम्ही काय शोधतो पहिला गोष्ट शोधता शोधता डिरेक्टरच्या डोळ्यात पहिलं बघतो की हा किती कॉन्फिडंट आहे कारण ह्याच्या भरोशावर आम्ही आमच्या तारखा देणार आहे. उद्या तो झाला तर आम्ही हलू शकतो. तर तो तेवढा प्रचंड कॉन्फिडंट दिसल्यामुळे आम्ही सगळं मान्य केलं होतं. वाटते आपल्या श्रीकांत पिक्चर सरांनी डिरेक्ट केला होता. त्या पिक्चरच्या सक्सेस पार्टीला मागे डॅन 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 वाजतंय आणि त्यात मला हा आणि ओमकार म्हणा दादा ही अशी स्टोरी आपण असं करतोय तसं करतोय. हम लोग का सक्सेस पार्टी चलो तो हम लोग दारू पी रहे थे सर स्टोरी सुन रहे बट एक्चुअली श्रीकांत को मैंने बोला शिवराज को आई टोल्ड शिवराज क्या देखो भरत दादा ने काम किया था श्रीकांत में तो पार्टी के लिए आए थे ऐसे तेरा बेस्ट चांस है इनको बाहर तक मत पूछ लेते ना ये रूम में बैठाओ पहला स्टोरी सुनाओ भरत दादा बाहर आए और फिर बाद में बाहर पे आए. पुढचा प्रश्न आहे तुम्ही जे पॉइंट्स काढले होते ते काय पॉइंट्स होते? पहिले तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की कुठलाही दिग्दर्शक जेव्हा स्वतः लेखक असतो त्याचा जो कंट्रोल असतो स्क्रिप्टवर तो खूप मोठा असतो आणि जर का डेब्युटंट डिरेक्टर ते करतो तर मग डेफिनेटली एक असं मला वाटतं की तो त्याची कल्पना जी आहे तो कसं शूट करणार आहे तो कसे पात्रांना कसं बघतोय हे त्याच्या सगळं कंट्रोलमध्ये असतं. आणि शिवराज जेव्हा नरेट केलं ना तेव्हा मला मी जरा कम्फर्टेबल झालो. मी ऍक्च्युली त्याला भेटलो तुषार हिरानंदानीमुळे कारण तुषारचे फिल्म मला खूप आवडतात. तुषार जेव्हा म्हणाला की हा दिग्दर्शक आहे तर माझा कम्प्लिटली लेन्स त्याच्याकडे बघण्याचा वेगळा होता. त्यांनी नरेट केल्यावर मला कळलं की हा डेफिनेटली कंट्रोलमध्ये आहे आणि माझं मार्गदर्शन करेल. कारण मी जर का पात्र प्ले करणार आहे मी जर का ऍक्टिंग करणार आहे तर ही विल नो हाऊ टू एक्स्ट्रॅक्ट द परफॉर्मन्स. ते मला खूप महत्वाचं वाटतं. स्क्रिप्ट तर कमाल होतीच आणि तो म्हणतोय की त्याला भीती होती जेव्हा तो स्क्रिप्ट मला येऊन दाखवत होता. ती स्क्रिप्ट मी हो म्हटल्यानंतर मला भीती होती जी मी त्याला विचारली की बाबा यात भरत आणि सिद्धार्थ हे दोघं आहेत हे इम्प्रोव्हायझेशनचे किंग आहेत. मला इम्प्रोव्हायझेशन जमत नाही. मी प्रयत्न करीन पण हे म्हणजे ते काय असतं एक कॉम्पिटिशन खूप असते. ते रीडिंग होईल ना तुम्हाला हो आपण रीडिंग करू सगळं करू पण ज्या प्रकारे स्क्रिप्ट लिहिलेली होती ना त्याचे डायलॉग हे खूपच अरविंद जगतापजीने लिहिले अशा प्रकारे होते की त्याच्या पुढे तुम्ही इम्प्रोव्हाइज करूच शकत नव्हता. आणि मी जेव्हा त्यांच्याबरोबर एकदाच रीडिंग केलं तर मी जरासं मला हायचं झालं की ओके ही प्रत्येक जण आपली कॅरेक्टर एका त्यांच्या विशिष्ट पद्धतीने प्ले करणार आहेत. ओम पण त्याचे मी मुळची पॅटर्न बघून मी खूप त्याचा मोठा फॅन होतो. या दोघांचाही मी फॅन होतो आहे. आय वॉज कम्फर्टेड. आणि मग मला रिअलाइज झालं की हा जेव्हा सेटवर शिवराज डिरेक्शन द्यायचा मी जर का एखाद्या डायलॉग मध्ये अडकलो तर तुम्हाला डायलॉग तो कसा घ्यायचा आहे त्याचं काय हे आहे हे व्हायचं तर मला सारखं वाटायचं की हा इज अ व्हेरी गुड ऍक्टर. मला माहित होतं की तो ऍक्टर आहे त्यामुळे मी सगळ्यांना माझ्या ह्याच्यासाठी हा चांगलं करतो याच्यात ऍक्टिंगचे गुण आहेत. फिल्म संपल्यानंतर मला कळलं की हा खरोखर ऍक्टर आणि मग मला ते कम्प्लीट कोडं उलगडलं की याचा कसा कंट्रोल आहे. त्यामुळे ही इज नॉट ओनली अ रायटर ही इज ऑल्सो अ डिरेक्टर ही इज ऑल्सो अन ऍक्टर. आय थिंक दॅट्स अ लिथल कॉम्बिनेशन. आणि एक फक्त क्लोजिंग कारण माईक माझ्याकडे परत येणार नाहीये मला माहितीये. एक क्लोजिंग मी हे म्हणतो की आम्हाला खूप आनंद आहे की आता जो प्रतिसाद मिळतोय पण हा प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही कुठेही आता ओव्हर कॉन्फिडंट नाही आहोत. आम्हाला खूप अपेक्षा आहेत की ही फिल्म सगळ्यांना आवडावी. त्यामुळे आम्ही 1 तारखेला खूप संयमाने वाट बघतोय की ही फिल्म सगळ्यांपर्यंत पोहोचावी आणि सगळ्यांनी या फिल्मला त्या प्रकारे उचलावं ज्या प्रकारे आम्हाला आम्ही सिलेक्ट केली तशी त्यांनी सिलेक्ट करावी. सो फिंगर्स क्रॉस्ड आहेत की फिल्म लोकांना आवडेल. थँक्यू.